नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजय जाधव यांची पाऊसकाळ ही कादंबरी आणि आज भाग 7वा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारचं घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन ते प्रेस करा, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. चला श्रोते हो, ऐकूयात विजय जाधव लिखित पाऊसकाळ या कादंबरीचा भाग 7वा. आषाढाचा महिना सुरू झाला. मृग जवळ येईल तशी हवा पालटायला सुरुवात झाली. हवेत गारठा जाणवायला लागला. घाई गडबडीनं डोक्यावर घागर घेऊन निघालेल्या बायकांच्यासारखं ढग मावळतीकडनं उगवतीकडं पळायला लागलं. जाता जाता मधीच एखाद्या ठिकाणी डोळं गाळायचं. अंगावर पडलेल्या पावसाच्या थेंबानं माणसं बारक्या पोरांसारख्या उड्या हाणायला लागली. 3 वर्षाच्या दुष्काळानंतर वठलेल्या मनाला पालवी फुटल्यासारखं झालं. अचानक पावसाला सुरुवात झाली. धुवाधार पाऊस, एकसारखं राप धरलेलं. 4 दिवसात सूर्यानं एकदा पण तोंड दाखवलं नव्हतं. त्यांनी दिवस रात्र एकसारखा ठेका धरलेला. पावसाचा जादा जोर नव्हता, पण एकसारखी रिपरिप सुरू होती. माणसाला बाहेर पडायची सुद्धा त्यामुळे पंचायत झालेली. प्रत्येकजण खुडूक कोंबडीसारखं घर धरून बसल्याला. जरा पावसानं उघडीप दिली की कोंडवाड्यातल्या गुरांसारखी माणसं बाहेर पडायला बघायची. पावसाची सर आली की दणनाट माणसं मागं पळायची. परसाकडला जायची पण अडचण झालेली. तरी बरं, गावातल्या बहुतेक घरात संडास बांधले होते, नाहीतर लागल्या माघा तर चुलीपुढं हागा अशी म्हणायची पाळी आली असती. शाळेची पोरं डोक्यावर पोती, छत्री, रेनकोट काय घावल ते घेऊन शाळेला पळायची. जाता येता चिखलातनं पाय घसरून पडायची. हवेतल्या गारठ्यानं दातावर दात आपटत असायचं. भिजून चिंब झालेली पोरं वर्गात आली की सारा वर्ग अंगावरच्या गळत्या पाण्यानं वल्ला गार व्हायचा. माझी मात्र एकदम बिकट अवस्था झालेली. गावाकडं जावावं तर 3-4 किलोमीटर चिखल तोडवत जावं लागायचं. पाय टाकला का चिखलाची चिपळी नाकाबरोबर उडायची. सारी कापडं राडी राड होयाची. गेल्या वर्षी पाऊस पडला नव्हता, त्यामुळे या चिखलाचा अनुभव मला तसा नवीन होता. ज्या रस्त्यावर चालत जाणं मुश्किल, तिथं सायकल कशी चालवणार. एक दिवस मी जरा आगाऊपणा केला. नंतर मात्र माझ्यावर पश्चात्ताप करायची पाळी आली. चव्हाण सर सांगत होते, रात्रभर जिरवणीचा पाऊस पडलाय, सायकल घेऊन जाऊ नका. त्याला काय होते, मी म्हणालो. त्यावर चव्हाण सर म्हणाले, जाऊन बघा, एकदा अनुभव आल्याशिवाय कळणार नाही. श्रीकृष्ण मठापर्यंत कसा तरी खडीवरनं आलो. सायकलच्या चाकात जसा जसा चिखल अडकायला लागला तशी सायकल पुढे कुठं जाते. नेटानं हाणली की 2-4 फूट पुढं जायची, पुन्हा जागेवर थांबायची. आता काय करायचं. तसल्या गारठ्यात घामाघूम झालो. पुढं जाणं अवघड होतं आणि मागे जावावं तर माणसं हसणार. काय करावं. सायकल रस्त्यावरच्या पाण्याच्या डबक्यात घातली. काटकीनं सारा चिखल काढला. चाकं पाण्यात फिरवली. सगळं धुवून स्वच्छ केलं. दोन्ही चाकं व्यवस्थित फिरवून बघितली. मग सायकलवर बसलो. माझ्या लक्षात आलं की सायकल पाण्यातनं हाणली की चिखल आपोआप निघून पडतोय. पण हे समाधान काही जास्त काळ टिकलं नाही. हिरूगड्याच्या मळ्यापर्यंत कसा तरी आलो. तिथून पुढं पाईपलाईन करणाऱ्यांनी काळी माती रस्त्यावर टाकलेली, तिचा पेंड लागला. दोन्ही चाकं फिरायची एकदम बंद झाली. आता काय करायचं. शेवटी सायकल खांद्याला लावली, गावाकडे आलो. खांदा लाल भडक झालेला, हातपाय चिखलानं माखलेले. हे बघून आई म्हणाली, एवढा पावसाळा संपेस्तोवर घराकडे यायची काय वड धरू नको. एखादी खोली घे भाड्याने, पीठ मीठ चटणी सगळं सामान बांधून देते. 2-3 महिना हातानं करून खा. दुसऱ्या दिवशी चव्हाण सरांच्याकडे विषय काढला. सर, पावसाळा होईपर्यंत इथंच राहावं म्हणतोय. का, काय झालं. येऊन जाऊन करण्याची हौस फिटली वाटतं. यादव सर, तुम्हाला नाही अनुभव. तुमच्या गावासारखं हे गाव टेकाडावरचं नाही. एकदा गाळात रुतलं का मग काय खरं नाही. मी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला.
तिथल्या मुलांनी जेवणाची व्यवस्था केली. गावाकडे जाणं शक्य नसेल त्यावेळी राहायचं. विनाकारण कुणाला त्रास द्यायचा नाही. जेवायला बाहेर, पण झोपायला मात्र शाळेत. त्यामुळे शाळेच्या त्या 4 खोल्यांच्या इमारतीत जीव अडकत चालला होता. मी माझ्या परीनं शाळेसाठी झटत होतो. मुलांना व्यवस्थित हाताळून वेगवेगळे उपक्रम राबवत होतो. संपूर्ण शाळा छानपैकी रंगवून घेतली होती. समोरचं मैदान आरशासारखं स्वच्छ ठेवलं होतं. वेगवेगळी फुलांची झाडं मुलांच्याकडून लावून घेतली होती. पटांगणाच्या एका कोपऱ्यात आडोसा करून मुतारीची सोय केली होती. मला जे जे शक्य होतं तेवढं मी शाळेसाठी करत होतो. काही लोकांच्या मनात माझ्याविषयी आस्था होती. मी शाळेसाठी करत असलेल्या कामाची त्यांना अपूर्वाई होती. माझे कष्ट त्यांच्याही नजरेत भरत होते. एकदा रस्त्यात अचानक यादव बापू भेटले. काय सर, काय चाललंय? काय चालायचं आहे बापू? रोज यायचं, मुलांना शिकवायचं आणि परत जायचं. वेळेत येणं, वेळेत जाणं हा नित्यक्रम सुरू आहे. यादव सर, मी सुद्धा शिक्षकी पेशा केला आहे. तुमचं काम तुम्ही व्यवस्थित करा. गाव शहाणं नाही, काहीतरी पिढा मागं लावतील. आपलं आपण पायसुदीनं राहिलेलं चांगलं. असं सांगून ते निघून गेले. मी त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय असावा या विचारात गाव गाठलं. पावसानं उघडीप दिली. माणसांनी खोळंबलेल्या पेरण्या उरकल्या. 8-10 दिवस कोरडंच गेलं. कवळी जित्रापं दुपार धरायला लागली. माणसांचं डोळं आभाळाकडं लागलं. पाऊस एखाद्या ठिकाणी हलकासा शिडकावा करत रुसल्यासारखा पाळायला लागला. आभाळात ढग आहेत, हवेत गारवा आहे, पण पावसाचा पत्ता नाही. माणसांचा धीर सुटत चालला. आयला, यावर्षी पाऊस झाकू देतोय वाटतं. धरणात जर पाणी साठलं नाही तर सरकार तरी कुठनं पाणी देणार? सोयाबीन कसं येणार? आयला, या शेतीचं काय खरं नाही. सोयाबीन करून खर्चाला बुडण्यापेक्षा बसलो असतो तर बरं झालं असतं. नामू तात्या आभाळाकडे बघत बोलला. तात्या, पाऊस पडणार, पण जरा दमानं घेतलं पाहिजे. संपानं भाकीत केलं. कवा पाडणार? सारं मातीत गेलो. मर्दा, आपली पिकं कशी 8-15 दिवस दम काढतेली, पण माळ अंगाची पिकं वाऱ्यानं उडून जायला लागली, त्यांचं कसं होणार रे? भाऊ काळजीच्या सुरात बोलला. नाही, त्याची नका काळजी करू. सरकार कृत्रिम पाऊस पाडेल, ती पिकं जगवल. त्यांचा नेता त्यासनी उपाशी मरू देतोय होय? कोण नेता? त्यो आबा होय? त्यो जरा काहीतरी करल असं वाटतंय, पण जे करायचं ते लवकर करायला पाहिजे. नाही तर बैल गेला आणि झोपा केला असं व्हायचं. आणि अचानक एक दिवस टी व्हीवरच्या बातम्यात मुंबईचा पाऊस दाखवला. ढगफुटी झालेली. देव वरून सुपातनं पाऊस वतत असलेला. रस्त्यांच्या अपार नद्या झालेल्या. सगळे चॅनलवाले मुंबईचा पाऊस दाखवत होते. मुंबईच्या वेगवेगळ्या भागातली परिस्थिती छोट्या छोट्या चौकटीतून दाखवत असलेले. कमरे एवढ्या पाण्यातनं एकमेकांच्या आधारानं निघालेली माणसं, जे कामासाठी बाहेर पडलेले आणि पावसामुळे अडकून पडलेले. त्यात महिलांचाही समावेश. रेल्वे ट्रॅकवर पाणी साठल्यामुळे मुंबईच्या धमन्या असलेल्या लोकल एकाच ठिकाणी उभ्या होत्या. त्यामुळे मुंबईचं हृदय केव्हाच धडधडायचं थांबलेलं. झोपडपट्टीवाल्यांचं तर बोलायचंच काम नव्हतं. मुंबईत हातावर पोट घेऊन आल्यावर राहायला निवारा असावा म्हणून 4-5 हजार पागडी देऊन डोंगर उतारावर मारलेल्या कामगारांच्या झोपड्या डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहून तर जात होत्याच, नाहीतर डोंगरच त्यांचा घास घेत होता. दरडी कोसळून बऱ्याच झोपड्या त्याखाली गाडल्या गेलेल्या दाखवत होते. माणसांना खायला तर मिळत नव्हतंच, पण तान्या पोरांना प्यायला दूधही मिळत नव्हतं, असं बरंच काही टी व्हीवर दाखवत असलेले. आपल्या चिंब भिजलेल्या आणि चहूबाजूंनी ओल धरलेल्या घरात बसून साळुंखे नाना टी व्ही बघत असलेला. थंडी वाजत असल्यामुळे त्याने आपले दोन्ही पाय वर घेऊन खुर्चीतच मांडी घातलेली आणि आपल्या हाताची घट्ट घडी घालून तो थंडी घालवायचा प्रयत्न करत होता. अगोदरच पावसाच्या पाण्यामुळं नानाच्या शेतीचं नुकसान झालेलं. त्यात असल्या बातम्या बघून त्याचं मन अधिकच उदास झालं. टी व्हीवरच्या पडद्यावर त्याची नजर स्थिर असलेली. पुढून फक्त चित्र हलत असलेली, सगळं पाणीच पाणी दिसत असलेलं. नाना मनातनं म्हणाला,
आईलं तिथं पण पाणी आणि हिथं पण पाणी. हिथलं पाणी तांबडं, तिथलं पाणी काळं. काळंच का बरं? हां, ते पाणी गटारातलं. पण पाणी तर पाणीच असते. त्याचं काम फक्त तहान भागिवणं. पण नाही, आपलं पाणी मेलेल्याला जिवंत करील, पण ते पाणी जिवंत माणसाला मारल. आपलं पाणी त्यांच्यापेक्षा निर्मळ आहे. कुठलं बी पाणी अगदी बिनघोर प्या. तिथं तसं नाही. बाहेर पडलं म्हणजे एका टायमाची ताण भागवायला 20 रुपये द्यायला लागतात. पैशाला हापापलेली माणसं हो, बाकी काय. गावाकडं आमच्या कोणाच्या बी घरात गेला तर वळख लागायच्या अगोदर पहिला पाण्याचा तांब्या हातात ठेवतात. नाही तर तुमची पद्धत, पाहुण्याला वळखल्या बिगर आतही घेत नाही तुम्ही. नानाची विचारांची चक्र फिरत असलेली आणि अचानक टी व्हीवरच्या एका दृश्यानं नानाच्या काळजाचा ठोकाच चुकला. एक नुकतीच व्यालेली कुत्री आणि तिची 4 पिल्लं पाण्यापासून जीव वाचवायला गाडीच्या टपावर चढून बसलेली. पावसानं फार गारठून गेलेली. पाण्याची पातळी वाढून पार आता टपावर पाणी पोहोचलेलं. एकमेकांना चिकटून बसून पण त्यांना ऊब येत नव्हती. थंडीनं काकडून थरथर कापत होती. उपाशी असतील बिचारी, पण त्यांच्याकडे लक्ष कोण देणार? तिथं माणसाला माणूस विचारत नाही. टी व्हीवाले लांबूनच त्यांचं शूटिंग करत असलेले आणि अचानक आलेल्या पाण्याच्या लोटाबरोबर त्यातलं एक पिल्लू वाहत्या पाण्यात पडलं, धाराला लागलं. बघता बघता गढूळ पाण्यात दिसेनासं झालं. ते बघून नानाचं काळीज लख्खकन हललं. त्यांनी लगेच टी व्ही बंदच करून टाकला. छातीत कळ उठल्यासारखी झाली. उजव्या हातानं छातीवर दाब देऊन डाव्या हाताने खुर्चीचा आधार घेत नाना उठला आणि समोर बसलेल्या पोराकडं बघत म्हणाला, अरे नव, बघ की फोन लागतोय का त्या सुक्कळीच्याला? नाही ना नाना, सकाळपासून 10 डाव लावला पण नाही लागत फोन. तसा डावा हा छातीवर जास्तच दाबत नाना परत खुर्चीत बसला. नानांचा थोरला मुलगा नोकरीसाठी मुंबईत असलेला. मुंबईने त्याला भुरळ पाडली. लग्नाच्या अगोदर वर्षातनं एकदा तरी तो वळवाच्या पावसासारखा कधीतरी घरला यायचा, पण लगीन झाल्यावर मात्र सगळं विसरला. घराकडे येऊन त्याला 4 वर्ष झाली. कधी आपणहून फोन केला तर फोनवर बोलायचा. त्याला एक नाही काळजी, पण आपलं मन कुठं ग बसते का? नानांची तगमग जास्तच वाढलेली. त्यातच लाईटचं जाणं येणं सुरूच होतं. नानाला काही सुचत नव्हतं. नानाच्या डोळ्यांसमोर मगाची चित्र येत होती. पाण्यातली मुंबई का मुंबईतलं पाणी? मारा आता पाण्यात बुडून. नुसतं पैशा मागं पाळताय. 4 माणसं जोडायला नको का कोणाच्या गरजाला पाडायला नको? फक्त आपण आणि आपली बायका पोरं. आईबाला विचारायला नको, त्यांच्या संकट बोलायला नको. सुट्टीच्या दिवशी लोळत बसतेली, नाही तर बायकोला घेऊन फिरायला जातेली, पण गावाला येणार नाही. आता बसा पाणी शिरलेल्या घरात. सामान खाटव ठेवा, नाही तर उर्राव घेऊन बसा. पण जीव वाचवायला तर घर सोडशिला का नाही? जाशीला का नाही दुसऱ्याच्या दारात आसरा मागायला? तुम्हाला कोण आसरा देणार म्हणा? सगळी तुमच्यासारखी माणुसकी हरवलेली माणसं. नानाच्या उशिरा लक्षात आलं, आपण आपल्या पोराबरोबर सगळ्याच मुंबईकरांना जबाबदार धरून बोल लावत बसलोय. जाऊ द्या, कशाला कोणाचा वाईट चिता, ज्याचं नशीब त्याच्याबरोबर. हां, हे घ्या, असं म्हणत नानीनं आपल्या हातातली माडग्याची ताटली नानासमोर ठेवली. नव, फोन तरी लावून बघा की. नानी जरा दबकतच म्हणाली. तसा वैतागलेला नाना खेकसात म्हणला, सकाळ धरणं 100दा लावला, लागतच नाही. आता मी काय उडत जाऊ का त्याच्याकडे विचारायला का बाबा कसं आहेस तू? घरात पाणी शिरलं का तुझ्या, का नाही शिरलं? पोरं कशी आहेत? टायमाला जेवताय का नाही? नाही तसं नाही व, काळजी वाटते म्हणून म्हणते. तुला काळजी वाटून काय करायचं आहे? त्याला वाटायला नको? त्याला वाटलं तर करल की फोन, नाही तर बसू देत असाच. असं म्हणत नानानं समोरची माडग्याची थाटली तोंडाला लावली. गरम गरम माडगं पेल्यावर त्यांना बरं वाटलं. अंगातली थंडी जरा कमी झाली. तेवढ्यात लाईट आली. आता काय करायचं म्हणत त्यांनी परत टी व्ही लावला. त्याच्यावर अजूनही मुंबईच्याच बातम्या दाखवत होते. हवामान स्वच्छ नसल्यामुळे विमान वाहतूक विस्कळीत होऊन अनेक विमानं विमानतळावरच उभी होती. हे बघितल्यावर नानाच्या चेहऱ्यावर हसू आलं. आता कसं?
रोज आमच्या गुरगुरत आमच्या डोसक्यावरनं जात आहे. आता कसं वाटतंय? मनातल्या मनात नाना त्या विमानांना चिडवत होता. टी व्हीवर निवेदन करणारी बाई मुंबईची वाईट अवस्था ओरडून ओरडून सांगत होती. सोबत मुंबईच्या विविध भागातली चित्रं दाखवत होती. मोटारी बंद, रेल्वे बंद, जागोजागी माणसं अडकून पडलेली, जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाची धडपड चाललेली. घरातल्या माणसांना बाहेर गेलेल्यांची काळजी, तर बाहेर असणाऱ्यांच्या जीवाला घरात काय झालं असेल याचा घोर लागलेला. सगळीकडे हाहाकार उडालेला. माणसं पाणी वाढल तसं बिनपाण्याच्या जागेकडे सरकली, पण मुक्या जनावरांचं काय? नव्या मुंबईतला 1200 म्हसरांचा गोठा पाण्याच्या तावडीत गावला. बघता बघता साऱ्याची वाट लावून पाणी आपल्याच मस्तीत सापासारखं सळसळत निघून गेलं. पोटं फुगून पडलेली म्हसरं टी व्हीच्या बातम्यात बघितली आणि नानाच्या डोळ्यातनं पाण्याच्या धाराच लागल्या. परमेश्वरा, त्या मुक्या जनावरांनी तुझं काय गोढं मारलं होतं म्हणून त्यांच्या जीवा उठला र? अरे माणसांना जीव वाचवायला कुठं पण पळायला आलं असतं, पण हे मुकं जीव खुट्या संकट डांबलेलं. त्यांची दावं सोडस्तवर तुला दम निघाला नाही वय? अरे खुट्याने आणि दाव्याने घात केला की त्यांचा. ध्यानी म्हणी नसताना धुवाधार पावसानं कोकण मराठवाड्यासह साऱ्या राज्याला झोडपून काढलं. अनेक नद्यांना पूर यायला लागले. गावागावांचे संपर्क तुटायला लागले. माणसं टी व्ही समोरून हलता हालेनाशी झाली. पावसाचा जोर नावं वाढतच गेला. कृष्णाकाठ हालून गेला. बेफाम वारं व्हायला लागलं. झाडं कोसळायला लागली. छपरं कुडासहित उपसून जाऊ लागली. जागोजागी लाईटचे खांब वाकले. तारा तुटून पडल्या. लाईटचा खेळ खंडोबा झाला. विजांचा कडकडाट भयानक वाढला आणि पावसाने कहरच केला. तो एकसारखा राप धरून राहिला. 3 दिवस एक सलग खोळ्यागत कोसळायला लागला. माणसांना घरातनं बाहेर मुडकं काढू देईना. टी व्हीवरील बातम्यात कोयना, धोम, कणेर ही धरणं भरलेली सांगत होती. कोयनेचं दरवाजं तासाला वर उचलल्याचं सांगितलं जात होतं. कृष्णाकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला जात होता. पाटबंधारे अधिकाऱ्यांना कसलाही अंदाज येईनासा झाला होता. धरणावर पाऊस, धरण क्षेत्रात पाऊस आणि धरणाखालीही तितकाच पाऊस. सगळीकडे एकसारखा पाऊसच पाऊस. कृष्णेचं पात्र आधीच भरलेलं. धरणातनं पाणी सोडल्यानं ते पात्र बाहेर पडू लागलेलं. बघता बघता गावागावात शिरू लागलेलं. माणसं एकमेकांना उसणं अवसान द्यायला लागली. बरीच जणं घाबरली होती. त्यांचा धीर सुटत चालला होता. शंकर येरवाळी उठला. पावसाची रिपरिप चालू होती. उठल्या उठल्या त्याने बायकोला बोलवलं. हौशे जेवढं घेता येईन तेवढं महत्त्वाचं सामान घे. दागिन्याचा डाबा बरोबर घे. नेसायची कापडं हलकं सामान गाडीत भरा. टी व्ही आणि इतर सामान माळ्याव द्या फेकून. आटपा लवकर. पण एवढी आवरावरी करून जायचंय कुठं? जायचं ज्योतिबाच्या जत्रेला. तू पण काय ये मारदाने, डोळं गरागरा फिरवत शंकर जरा रागानंच मांडला. अगं मर्दीने, नदीचं पाणी किती झपाट्यानं वाढायला लागलंय. ते दारात येऊन पोचलं म्हणजे कुठं पळायला पण नाही यायचं. अजून रस्तं मोकळे तव तुझं माहेर गाठू. पाणी नाही चालं तर येऊ परत. वय पण गाव काय म्हणन? हसन की आपल्याला. असू दे ना, तुला काय करायचंय? पाय धू म्हणल्यावर साखळ्या केवड्याच्या हे विचारायची गरज आहे का? चालन मला काय, असं म्हणत तिने आवराआवरी करायला सुरुवात केली. काय घेऊ काय नको असं तिला झालेलं. गादी, चादरा, उश्या काय घावल त्याचा ढीग लावायचा तिने सपाटा लावला. अरे काय अक्कल आहे का तुला? अक्कल आहे तुला? महत्त्वाचं सामान घ्यायचं सोडून ही चिंदकी बोचकी कशाला गोळा करायला लागली? आईला बायकाची अक्कल निसती चुली पुढं चालते असं म्हणते. ते काय खोटं नाही. बडबडतच तो पोराला घेऊन छपराकडे गेला. गाडी झोपली. म्हैस सोडली. तिचा कासरा बावकाडाला गोतिवला. बारकर रेडकू गाडीत उचलून ठेवलं. गाडी घेऊन दारात आला. समोरनं तुका चव्हाण गडबडीनं निघालेला. त्याने शंकरला विचारलं, काय करतो रे? म्हस का सोडली? आप्पा, या पावसाचा बेत काय बारा दिसत नाही. जवळजवळ भिलवडीच्या पोलाला पाणी लागायला थोडं अंतर राहिले. कोयना धरण क्षेत्रात सारखा पाऊस पडायला लागलाय. रेडिओवरनं नदीकाठच्या गावांना कालपासनं सावधानतेचा इशारा देण्यात येतोय. काल सकाळपासनं तलाठी, अण्णासाहेब आणि 2 पोलीस गाव खाली करा म्हणून सगळ्यांच्या हातापाया पडतात, पण त्यांना कोणी दाद देईना झाले. जर पाऊस असाच कोसळत राहिला तर पाणी गावात शिरायला किती वेळ लागेल सांग?
बेलवडीकडची वाढ बंद झाली. अजून यादववाडीकडनं आपल्याला बाहेर पडता येते. आपल्या गावात 5-25 ट्रॅक्टर आहे ती. प्रत्येकानं जर 4-5 खेपा केल्या तर बायका पोरं गुरंडोरं सगळं सामान बाहेर काढता येईल. सरकारनं आपली सोय जिथं केली असेल तिथं जाऊन राहावं असं मला तरी वाटते. शंकरनं एका दमात सगळं सांगून टाकलं. लय शहाणा पाडलं तू. एवढ्या पाण्याला भ्यायला लागला वय. अरे इतकी वर्ष नदी काठाला काढली पण काय उपयोग नाही. अरे पाणी काय साऱ्या गावात येते वय. आणि आलंच तर लगेच काय गिळतंय का खातंय. हां जा तुझा धुवा. असं म्हणत तुका चव्हाण डोक्यावरचा टॉवेल झटकत निघून गेला. शंकरनं बायकोनं काढून ठेवलेल्या सामानातलं महत्त्वाचं सामान तिच्यावर खवळत गाडीत घातलं. बाकीचं माळ्यावर टाकून दिलं. गाडीतल्या सामानावर प्लॅस्टिकचा कागद झाकला. घराला कुलूप लावलं. बायको पोरगं गाडीत चढली. त्यांनी डोक्यावर छत्री घेतली. शंकरनं फाटका टॉवेल डोक्यावर घेतला. एक वेळ घराकडे त्यांनी डोळे भरून बघून घेतलं आणि शंकरची गाडी निघाली. वाटत भेटलेली माणसं त्याला हसत होती पण त्याचं त्याला काही वाटत नव्हतं. सावंत गुरुजी छत्री घेऊन पाणी बघायला निघालेले. त्यांनी शंकरला विचारलं, काय शंकरराव पळून चालला काय. नाही तसं नाही गुरुजी. या पावसाचा आणि पाण्याचा काय भरोसा द्यायचा हो. एखाद्या वेळी लई वाढलं तर आगबंद गाव पोटात घ्यायला कमी नाही करणार. म्हणून जरा मोकळीक मिळाली त्यावर गाव सोडायचं ठरवलं. हां जावा. गाव गिळायला पाणी काय राक्षस लागून गेलं काय. शंकरनं पुढं तोंड केलं आणि निघाला. बैल त्यांच्या चालीनं चिखलातनं पुढं चाललेली. शंकरची नजर घारीगत गावावरनं फिरत असलेली. त्याने गाडीतनं मारुतीला हात जोडलं. देवा मारुतराया आता समजा तुझ्या हातात आहे. गाव तारायचं का मारायचं तुझं तू ठरव बाबा. शंकरच्या गाडीपाठोपाठ त्याची म्हैस रेडकाच्या ओढीनं निघाली होती. त्याचं इमानी कुत्रं गाडीच्या पुढं करत होतं तर शंकरचं मन मात्र गावाच्या काळजीनं गावाभोवती घुटमळत होतं. शंकर गेला पण तो दिवसभर माणसांच्या चेष्टेचा विषय झाला. दुसऱ्या दिवसाचा गोंडा फुटला. पहाटे जागी झालेल्या माणसांच्या पोटात गोळा उठला कारण नदीचं पाणी मारुतीच्या देवळापर्यंत पोचलं होतं. पाण्याबरोबर आलेला चगाळ चोथ्याचा तवंग देवळाच्या मोहरं पसरला होता. आयला पाण्याचं चलिंदर काही बरं दिसत नाही. अजून वाढतंय का काय कोणा ठाऊक. पाण्याकडं बघत तुका चव्हाण बोलला, अगा म्हातारा झाला की तू हे तर तुला माहिती नाही वय. मारुतीच्या पायाला पाण्याने शिवलं का पाणी लगे मागं फिरते. केसनाबाई आपल्या मारुतीचं दर्शन घ्यायला येते. तिची ती आपोआप फिरल परत. कशाला काळजी करत होतो. म्हाताऱ्या रामू आबानं पाण्याचा अंदाज सांगितला. माणसांची गर्दी देवळामोहरं आणि खालच्या चौकात वाढत होती. बारक्या पोरांना लाल भडक चहासारखं पाणी बघून उखळ्या फुटत असलेल्या. चिखलानं राडीराड झालेला हातपाय माणसं समोरच्या पाण्यात बिनधास्तपणे खांगाळत होती. एखादं बारकं पोरगं पाण्यात पुढे सरकायला लागलं तर, अरे कोण आहे रे तो सुकाळीचा. हां कोण आहे तो सुकाळीचा. अरे मोहरं जाऊन काय मरायचं काय. फिरतो माग का घालू प्याकडत दगोड. मागनं माणसं कालवा करत होते. चावडीच्या माडीवर झोपलेले तलाठी अण्णासाहेब आणि पोलीस डोळं चोळत खाली आलं आणि दारातलं पाणी बघून ते हाबकले. त्यांचा त्यांच्याच डोळ्यावर विश्वास बसेना. एवढ्या चिखलानं राडीराड झालेली मामलेदारांची जीप चौकात येऊन थांबली. मामलेदार मॅडम खाली उतरल्या. पाठोपाठ 2 पोलीस आपला भोजा सावरत उतरले. इथले सरपंच कोण आहेत. आमचे तलाठी आणि ड्युटीवरचे पोलीस कुठे गेले. एवढं विचारेपर्यंत पोलीस आणि तलाठी अण्णासाहेब हजर झाले. त्यांनी मॅडमला सलाम ठोकला. माने मी काल तुम्हाला हे गाव खाली करायला सांगितलं होतं. मग हे लोक अजून इथे कसे. मॅडम हवालदार साहेबांना विचारा की कालपासनं गाव खाली करा म्हणून सगळ्याच्या मागं लागलोय पण कोणी ऐकून घेणं झालंय. तलाठी चाचपडत बोलले, तुम्ही सरपंचांना भेटलात का. सरपंच कुठे आहेत बोलवा त्यांना. तेवढा मोका साधून अण्णासाहेब सरपंचांना बोलवायला सटकले. तोपर्यंत गाडीतनं उतरलेला एक पोलीस पुढं झाला आणि गाडी भोवतीनं गोळा झालेल्या गर्दीकडे बघत त्यांनी तंबी दिली. अरे तुमचे सरपंच कुठे आहे आणि आमच्याकडं खोळ्यागत काय बघत वाचला. जावा सामान बांधायच्या तयारीला लागा. जावा जेवढं घेता येईल तेवढं सामान घ्या. गाव ताबडतोब खाली करा. अरे जर पाणी वाढलं फुकट मरशीला. हे बोलून सुद्धा गर्दीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
गर्दीतली म्हातारी माणसं गार वाऱ्यानं गारटली तरीसुद्धा एकमेकांबरोबर बोलत होती. बक्कळ पाऊस झाला, पाणी वाढायला लागलं का सरकार होतंय जाग. त्यांचं काम ते बरोबर करते. मामलेदारापासनं फौजदारापर्यंत सारेसनी पाठवते, गाव खाली करायला सांगते. कोण ऐकते यांचं? आम्हाला माहिती ना, पाणी येऊन येऊन किती येणार. अरे ह्याच्या बरीच लय मोठे पूर आम्ही बघितले आहेत. एवढ्या एवढ्या पाण्याला काय घाबरायचे? पाणी त्याच्या मानानं जाईल नदीच्या पोटात परत. समोरच्या गर्दीत एक म्हातारं कुचू कुचू बोलत होतं. त्याचं बोलणं मामलेदार मॅडमनं ऐकू गेलं. त्या म्हाताऱ्याला काहीतरी म्हणणार एवढ्या सरपंच बाई पुढे आल्या. त्यांनी मामलेदार बाईंना नमस्कार केला. मामलेदार म्हणाल्या, हे बघा सरपंच, कुठल्याही परिस्थितीत आज दुपारपर्यंत तुमच्या गावात एकही व्यक्ती राहता उपयोगी नाही. तलाठ्याला त्यांनी सूचना दिली, हे बघा माने, दुपारपर्यंत सगळं गाव खाली करून मला तसा रिपोर्ट माझ्या मोबाईलवर द्या. तुमच्या मदतीला येतील. आणखीन एखादा कॉन्स्टेबलही घ्या. वेळप्रसंगी बळाचा वापर करा, पण माणसं बाहेर काढा. कामात कसूर झाली तर तुम्हा चौघांना जबाबदार धरलं जाईल. हा मॅडम. असं म्हणत अण्णासाहेबांनी मान हलवली. मामलेदार मॅडम निघून गेल्या. गाडी गेली. माणसं आपापल्या घराकडे वळाली. पावसाची रिपरिप कमी झालेली. दुपारपासून पाणी चढलं नव्हतं, उतरलंही नव्हतं. माणसांनी जरा सुटकेचा निश्वास सोडला. गावकऱ्यांना एकत्र करण्यासाठी पोलीस आणि तलाठी धडपडत होते. त्यांना कुणीही दाद देत नव्हतं. साहेब तुम्ही शांत राहा, संध्याकाळपर्यंत पाण्याला उतार पडतोय का नाही ते बघा, असं सांगून माणसं त्यांनाच वाटेला लावत होती. कात्रीत गावलेल्या सुपारीसारखी त्यांची अवस्था झालेली. माणसं बाहेर काढायची कशी या विचारानं त्यांचं डोकं भणभणत होतं. मॅडमना दुपारपर्यंत काय रिपोर्ट करायचा या प्रश्नानं त्यांचं टकुरं फिरायची वेळ आली होती. पण गावातल्या माणसांच्यावर मात्र याचा काहीही परिणाम होत नव्हता. संध्याकाळ झाली. हवेतला गारठा वाढला. माणसं आपापल्या घरात TV पुढे बसून बातम्या ऐकायला लागली. साऱ्या पुराच्याच बातम्या. सगळीकडंच पावसानं हाहाकार उडवलेला. पेकाट मोडलेल्या कुत्र्यासारखी मुंबईची अवस्था झालेली. धड उठता येईना बसता येईना अशी मुंबईची दैना झालेली. पुन्हा आभाळ कोसळायला लागलेलं. सरकारी मदत कमी पडायला लागली होती. ज्यांची ज्यांची माणसं मुंबईला होती त्यांच्याशी संपर्क व्हावा, फोनवरून तरी त्यांच्याशी बोलणं व्हावं, तिकडची खुशाली कळावी म्हणून गावाकडची माणसं धडपडत असलेली. फोन लागत नव्हते. मुंबईतल्या माणसांचं काय झालं असेल या विचारानं त्यांच्या डोक्याचं भरीत व्हायची वेळ आली होती. आपल्या नशिबात आणखीन काय वाढून ठेवलं आहे याचीही त्यांना काळजी लागलेली होतीच. रात्री 7:30च्या बातम्यात कोयना परिसरात प्रचंड पाऊस पडतोय. धोम कण्हेरी धरणं भरली आहेत. कोयना धरण वेगानं भरत आहे. धरणातून आणखीन पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीतली पाण्याची पातळी आणखीन 3 ते 4 फुटांनी वाढण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या लोकांनी सावध राहावं असा सावधानतेचा इशारा देण्यात आला. आणि मग मात्र माणसांच्या काळजाचा ठोका चुकायला लागला. रात्री अपरात्री पाणी आलं तर काय करायचं? माणसं एकमेकांना खोळ्या कावऱ्यागत विचारायला लागली, कशाला काळजी करताय? जरी धरणातनं पाणी सोडलं असेल तर ते काय लगी पळत येतं आणि आपल्या गावात घुसतं असं होतंय का? सकाळपतूर काय होतंय ते बघू. एकमेकाला धीर देत माणसं झोपी गेली. हळूहळू रात्र गावावर आपल्या काळ्या घोंगड्याचं पांघरून घालत होती. गावाच्या पश्चिमेकडून वाहणारी नदी दुथडी भरून चालली होती. बेफामपणे वाहत होती. गावातली सगळी माकडं याताळबाच्या पिंपळावर गोळा झालेली. त्यांच्या वेगवेगळ्या आवाजाने झाडसुद्धा घाबरलं होतं. माकडांच्या हालचालीनं झाडावरची पाखरं जागीच असलेली. भेदरलेल्या नजरेनं अंधारात एक वेळ एकमेकांकडं आणि एक वेळ गावाकडं बघत असलेली. झाडावरचं पिंगळं एकमेकांना गावाचं भविष्य समजावून सांगत असल्यानं त्यांचा भेसूर आवाज अंधार कापत घराघरात पोचत होता. त्यांच्या जोडीला गावातल्या साऱ्या कुत्र्यांनी त्यांचा आईबा मेल्यागत एका सुरात रडायला सुरुवात केलेली. जागी असलेली माणसं बाहेरच्या काळोखात डोळं फाडून बघत होती. हवेतला गारवा वाढत होता. आभाळात ढग लोंबकळत होते. एकाएकी भरून आलेला आभाळ कोसळायला सुरुवात झाली. ताशा वाजल्यासारखा कावलावर पत्र्यावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आवाज येत असलेला. त्या आवाजानं माणसं आतल्या आत वाणी किड्यासारखी गोळा झालेली. रडतेली कुत्री रस्त्यावरनं दिसल त्या छपरात घुसली. निवाऱ्याला जाऊन बसली. पण त्यांचा कालवा काही थांबला नाही. पुन्हा त्यांनी सूर धरला.
देवाच्या मनात काय असन तसं होईन असं म्हणत माणसं डोळ्यांवर कातडं ओढून अंथरुणात वळवळायला लागली. रात्री 12च्या सुमाराला नदीकडाच्या छापरातनं कालवा योट उठला. अर्धी मुर्दी झोपलेली माणसं खडबडून जागी झाली. बघत्यात तर एखादा राक्षस दारात उभा राहावा तसं पाणी जागा सापडल तिथनं आत घुसलेलं. तसल्या गारठ्यात माणसाच्या अंगाचं पाणी पाणी झालं. आता काय करायचं, कुठं जायचं? पाणी आलं, एकच कालवा उठला. असेल त्या अवस्थेत माणसं घराबाहेर पडली. ज्या भागात पाणी नाही त्या भागाकडे पळायला लागली. त्यांच्या कालव्यानं वरची आळी डोळत चोळत बाहेर आली. बघते तिथं पाणी बोळात शिरलेलं. रात्रीच्या अंधारातसुद्धा लाल भडक पाणी अंगावर आल्यासारखं वाटत असलेलं. पाणी शिरलेल्या भागाकडं जागी झालेली माणसं पळत असलेली, नदीच्या बाजूला रोजगारासाठी बाहेर गावाहून येऊन राहिलेली माणसं, सारा कोडाचा संसार गिळण्यासाठी पाणी धडपडत होतं. अरे पोरांनो, पहिल्यांदा म्हातारा माणसासनी बाहेर काढा. बारकी पोरं खांद्यावरनं बाहेर आणा. जनावरांची दावी कापा आणि मग घावल त्या वस्तू इकडं ट्याकाडावा आणा. म्हातारा गोदू सावळा थंडीनं गारटलेला. असल्या पडत्या पावसातही तो डोक्यावर पोत्याची खोळ घेऊन लोकांना सूचना करत होता. पावसाचा जोर वाढत चाललेला. माणसं गोंधळून गेलेली. काय करावं त्यांना समजत नव्हतं. त्यातच शेरडांचा मसरांचा कालवायोट उठलेला. पायात आलेलं पाणी आणि इकडं तिकडनं पळणारी माणसं. जाग्यावरच नाचाप सुरू झालेलं. तेल मीठ पिठापासून कापडा चोपडापर्यंत सारं सामान बाहेर आणायसाठी बायकांची गडबड उठलेली. गावातली 5-25 पोरं अंगावरच्या कापडानिशी पाण्यात घुसलेली. पाण्याच्या तावडीतनं जेवढं बाहेर काढता येईल तेवढं वाचवायचं या जिद्दीनं गुडघ्या एवढ्या पाण्यातनं अंगात ईर आल्यासारखी थाय थाय नाचत होती. मोऱ्याची म्हातारी छपरात अडकलेली. 4-5 पोरं अंधारातच आत घुसली आणि मोडक्या खाटावरच्या म्हातारीला गोळाची काईल उचलावी तशी उचलून मोकळ्या जागेत घेऊन आली. हाताला लागेल ती वस्तू पोरं बाहेर आणत होती आणि महादेवाच्या देवळाच्या गाभाऱ्यात आणून टाकत होती. पोरं ठोरं बायका माणसांचा देवळात कालवा योट उठल्या. माणसांच्या अंगावरच्या गळणाऱ्या पाण्यानं सारं देऊळ ओलं चिंब झालं होतं. बूड टेकावं म्हटलं तर कुठंही जागा शिल्लक नव्हती. दातावर दात आपटत अंगावरच्या ओल्या कापड्यानिशी माणसं ताटून गेली होती. आपल्या डोळ्या देखत पाण्यानं आपला गिळलेला प्रपंच बघून त्यांच्या डोळ्यातलं पाणी चाटलं होतं. नदीचं पाणी मात्र वर वर चढत होतं. दारातलं जित्राप कुठं गेलं असेल, आता कुठं आणि कसं राहायचं, पोटाला काय खायचं, या प्रश्नांनी त्यांचं काळीज चिरत असलेलं. पाण्यात बुडणारी सारी घरं रिकामी करूनच पोरांनी दम खाल्ला तोपर्यंत फटफटीत कधी झालं ते कळलंच नाही. जरा जरा दिसायला लागलं तसं आत्तापर्यंत बुडणारं जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या माणसांची मनं वाढलेलं पाणी बघून काळवंडून जायला लागली. आईला पाण्याचं काय खरं नाही. हे असंच वाढायला लागलं तर आपल्या घरात घुसाय किती उशीर लागते. पोरांनो, पाणी किती पण चढलं तरी नारू आबाच्या आळीला तिकडं महादेव अण्णाच्या घराकडं आणि भोसल्याच्या आळीला कावाच येणार नाही. तुम्ही असं करा, ज्यांची घरं पाण्यात गेली ती त्यासनी तिकडं यादववाडीला पाठवा. जी घरं पाण्याच्या आवाक्यात येतील असं वाटते त्यांनी आपली जनावरं माणसं मी सांगितलेल्या जागेवर आणा. घाबरायचं काम नाही. माझं काळेचं पांढरं झालं. पाणी जरी यादववाडीत जाऊन पोचलं तरीसुद्धा आपल्या गावातल्या त्या जागेवर पाण्याचा टिपूच येणार नाही. म्हाताऱ्या गोदू सावळानं आपल्या पिकलेल्या केसांना साक्ष ठेवून सांगितलं. चला र, आता थांबून थांबायचं नाही. गोदू आबा सांगतोय तर आपला प्रपंच आपापल्या सोयीनं हलवू. असं म्हणत इसावा न घेता माणसं घराकडे पळाली. पण ही आपापल्या घरादारात जात्याती तोपर्यंत घरातली माणसं भूकंप आला असं म्हणत बाहेर पळत सुटली. आलेल्या भूकंपानं सारी धरणी एकाएकी अंगात आल्यासारखी हालत होती. घरं झाडं दारुड्यासारखी झोकांड्या देत होती. माणसांना जमिनीवर सरळ उभं राहता येत नव्हतं. त्यातच चिखलानं निसरड्या झालेल्या जमिनीवर ती घसरून पडत होती आणि पडलेली माणसं भूकंप आला असं म्हणत पळण्यासाठी उठत होती. सगळीकडे दंगा योट चाललेला. एवढ्यात कुणीतरी कुठून आणि कशी धरण फुटल्याची बातमी आणली. कोयना धरण फुटलं, पळा. माणसं आरडत सुटली. पण पळायचं कुठं?
गावातनं बाहेर पडायच्या वाटेवर पाणी अगदी वाटमाऱ्यासारखं येऊन थांबलेलं. वाटावरच्या पाण्याकडे बघून बायकांचं डोळं गरगर फिरतेलं. आता काय करायचं ग बाई, कसं करायचं ग बाई, ओरडून ओरडून त्यांचं घसं फुटायची पाळी आलेली. आता ह्या साऱ्यासनी कसं वाचवायचं या विचारानं मोठ्यांची मती गुंग झालेली. हितं कमरेबरोबर पाणी म्हणजे पुढं कुठपर्यंत पसरलं असेल ह्याचा अंदाज बांधत पळण्यापेक्षा एकमेकांना धीर देत होती ती. एवढ्यात सावंताचा मादा पळत आला. त्यांनी सांगितलं, हे बघा, घाबरू नका, जरा धीरानं घ्या. मी आत्ताच मोबाईलवरनं कलेक्टर ऑफिसला फोन लावला होता. काय धरण बिरण फुटलेलं नाही, काळजी करू नका. पण आपण हळूहळू गाव खाली केलेलं चांगलं. अजून आपल्याला बाहेर पडायची संधी आहे, तोपर्यंत सगळेचनी बाहेर काढा. भिलवडीच्या वाटात पाणी आलं आहे. त्याचा फुगवटा खंडोबाच्या वाडीच्या वाटेपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे त्या दोन्ही वाटा बंद झाल्यात. आमनापूरच्या वाटेवर पाणी आलं आहे, ती वाट बंद झाली असणार. त्यामुळं गावाबाहेर पडायचं म्हणलं तर फक्त यादववाडीच्या वाटानं जाता येईल. मठापर्यंत कमरेबरोबर पाणी आहे. तिथवर ट्रॅक्टरनं माणसं बाहेर काढू, तिथनं पुढं चालत जाते आली. नाहीतर ट्रॅक्टर तसंच यादववाडीपर्यंत जाऊ द्या. गावात ढीगभर ट्रॅक्टर आहे. ती जरा चार पाच खॅपा केल्या म्हणून बिघडते कुठं. भोसलेच्या सुनीलनं जोर केला. त्याला गप करत भिकू तात्या म्हणाला, नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे. माणसं ट्रॅक्टरातनं जातेली, पण जनावरचं काय करायचं? त्यासनी काय तुझ्या ट्रॅक्टरमध्ये बसायला येणार आहे का? तात्या, तुम्हाला कळतं आहे का? आपला जीव कसा वाचवायचा ते पहिल्यांदा बघा. जनावरंसुद्धा बाहेर काढता येतेली. शेळकेच्या ऊसातनं पाणी जरा कमी लागल, बैल म्हसरं त्यातनंच न्यायची तशी वडत. फक्त बारकी कोकरं, रेडकं, शेरडं बाहेर काढता येणार नाही. ती त्यासनी जिथं पाणी पोचत नाही अशा ठिकाणी स्वाडू. कोंबड्या, कुत्री, मांजरं, शेरडा कारडाचं नशीब आता त्यांच्याबरोबर नाविलाजे. सगळं कावटाळत बसलो तर फुकट जीवाला मुकायला लागल. माझं ऐका, गोळ घालत बसू नका. जेवढा टाईम जाईल तेवढी परिस्थिती बिकट होत जाईल. सुनीलच्या ह्या बोलण्यानं मात्र परिस्थितीचं गांभीर्य सगळ्यांच्या लक्षात आलं. सुनीलचं म्हणणं एका दृष्टीनं खरं आहे, वेळ करायला नको असं म्हणत सगळेजण कामाला लागले. ज्यांना ट्रॅक्टर बाहेर काढता येत होते त्यांनी लगेच बाहेर काढले. वेळ न घालवता म्हातारी माणसं, बायका, पोरं, शेरडं, करडं जे ट्रॉलीत घालता येईल तेवढं घालून यादववाडीला पळवायला सुरुवात केली. सगळ्यांची एकच धांदल उडाली. खोताच्या गणपाची गडबड चाललेली. त्याच्या किराणा मालाच्या दुकानाला पाणी येऊन टाकलेलं. आणखीन थोडं पाणी वाढलं की तो सरळ हमरा ओलांडण पाहुण्यासारखा आत येणार. त्यामुळं त्याच्या उरात धडकी भरली होती. जर पाणी आत आलं तर माल कुठं ठेवायचा? त्यात काय एकच वस्तू आहे का? 1700 झाड वस्तू कुठं म्हणून ठेवायच्या? चटणी मिठापासून साबण सोड्यापर्यंत आणि धान्यापासून सुतळी दोऱ्यापर्यंत किडूक मिडूक वस्तूचं दुकान ठेचलेलं. त्यातच आठवड्याचा माल परवाच भरला होता. पाऊस वाढला का गिराईक वाढायचं. पावसामुळं माणसं बेलवडी, सांगलीच्या बाजारात जायची नाहीत, सरळ ह्याच्या दुकानाचा रस्ता धरायची. गिराईकाला खुश करायची काला त्याच्याजवळ होती. पावसाचं पुढचं धोरण ओळखून परवा दिवशी सांगलीसनं त्यांनी टेम्पो भरून माल आणला होता. सांगलीच्या पेठेतलं व्यापारी माल उधार द्यायला तयार नाही. त्यांच्या हातापाया पडून माल भरला होता. पंचमीचा सण तोंडावर आलेला, त्यामुळं सणाचा बाजार पण त्यातच भरलेला. दुकानाच्या हुंबऱ्यापर्यंत सारी ठिक्की, बोचकी, पोती पाडलेली. आता हे सगळं कुठं ठेवायचं हा प्रश्न त्याच्या टकुऱ्यात पुराच्या पाण्यासारखा वळवळायला लागला. गेल्या वर्षीच नवीन घर बांधलेलं, त्याला वरच्या बाजूला माळा केलेला. त्याच्यावर बसेल तेवढं सामान वर ढकललं तरी पण अजून निम्मं अर्धं सामान तसंच इसकाटून पाडलेलं. झोपायच्या खाटेवर माल अंतराळी ठेवला, त्याच्यावर कापडं चोपडं टाकली. आता त्यांनी काय माल भिजायचा राहणार होता का? तरी पण मनाची समजूत घालून समाधान करून घ्यायचं चाललं होतं. हे सारं करताना गणपा सारखा बाहेर यायचा, पाणी किती वाढलं याचा अंदाज घ्यायचा आणि कोणी दिसलं की मनाच्या समाधानासाठी उगीचच म्हणायचा, आता पाणी ह्याच्यापेक्षा कुठलं वाढतंय, आता पाण्याची वाढायची कॅपॅसिटीच संपली. पण हे बोलत असताना त्याचं काळीज आतल्या आत करपत असलेलं. जर पाणी वाढलं आणि घर बुडालं तर आत्तापर्यंत केलेल्या कष्टावर पाणी पडणार. पुन्हा मी उभा कसा राहणार? व्यापाऱ्यांचं देणं कसं भागवणार याचा घोर त्याच्या मनाला लागलेला. आधी तो पोरावर आणि मग बायकोवर खेकसत असलेला. यांगाडेसारखा माझ्या तोंडाकडे काय बघत बसला? बारा सामान ठेवू लागशील का नाही? सामान ठेवायला गुंजभर म्हणलं तर जागा शिल्लक नाही, अजून हे सामान कुठं ठेवा म्हणते? याचा घोळ त्या दोघांच्या मनात चाललेला.
आता एखादीही वस्तू वर ठेवता येणार नाही हे लक्षात आल्यावर गणपा त्यांना म्हणाला, काय देवाच्या मनात असन ते होईन, चला बाहेर पडू. असं म्हणत त्याने दुकानाला कुलूप लावलं. बायको, पोरगं आणि तो निघाला. ज्या दुकानाच्या जीवावर आजपर्यंत प्रपंच नेटानं चालवला ते दुकान कमरे एवढ्या पाण्यातनं पाठीमागे वळून बघताना गणपाला घाबरून निरोप देतंय असंच त्याला वाटत होतं. आणि त्याला निराधार करून पाण्याच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी हे 3 जीव एकमेकांना आधार देत पुढं जाण्यासाठी धडपडत होते. श्रोते हो, हा होता पाऊस काळ या विजय जाधवांच्या कादंबरीचा 7वा भाग, 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.